या ठिकाणी स्ट्राइकला खेळतो तो चेतन, नॉन स्ट्राइकला खेळतो संतोष. गोलंदाज नाव काय? पारनेरकर. जर 12वा खेळाडू असेल तर कृपया मंचावरती लावा ना. ओंकार 12वा फलंदाज असेल तर कृपया मंचावरती पाठवा. ठीक आहे. सरजी सुरू. स्ट्राइकला तो चेतन, नॉन स्ट्राइकला तो संतोष. गोलंदाजी कराटीच्या दिशेने सायंबाचवाडीच्या दिशेने टाकतोय तो ओंकार. पहिला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न. चार धावा संघाचं खातं 4 धावाने खोलतंय. टीटी सर कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचंय. टीटी सर, टीटी सर वडापाव खाऊन झाला असला तर मंचावरती या जरा अर्जंट. टीटी सर वेस्ट इंडिजला घेऊन इकडे या. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. संघाची धावसंख्या स्थिर बिनबाद 4. षटक सुरू आहे. पहिलं टाकतोय तो ओंकार, त्याचा सामना करतोय तो चेतन. कराटीच्या दिशेने टाकतोय तो ओंकार. डेपुटी शरद काका चला लवकर. या ठिकाणी लोणी हा काय वडापाव हा 2 राहिले. लोणी करता. हा आताच मारलेले चेंडू किती धावा निघतायत बघूया. आणि सुंदर पद्धतीने अडवलेला चेंडू आणि 2 धावा पूर्ण. 3 धावा का? हा 3 धावा. आताच स्टेजवरती आमचे मित्र शरद भैरवनाथ भापकर आलेले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन. हा आणि आता संघाचा जबरदस्त खेळाडू दादा वाड्याच्या दिशेने टाकलेला पहिला चेंडू आणि जबरदस्त उडवलेला चेंडू आणि 4 धावा. नाम का कुत्ता पालो साले आदमी को. जबरदस्त चाललेला सामना. मोठा चेंडू आणि जबरदस्त मारत होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 11. षटक चाललंय ते दुसरं. आणि प्रत्येकी 4-4 षटकाचा सामना. आणि या सत्रातील मला वाटतंय
चौथा सामना असावा आजच्या दिवसातील. बॉलर्स नेम अमोल आता घेऊन आलाय ते तिसरे षटक. दुसरं षटक ना. अमोल घेऊन येतोय तो दुसरं षटक आणि खेळतोय तो निखिल बापकर. नेपाळ या ठिकाणी भारतीय टीम साठी खेळायला खेळाडू निखिल बापकर. आणि पुढच्या टप्प्याचा चेंडू होता, समजला नाही निखिलला. आणि बरेचसे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेले. आणि ऑफ साईडला तटलेला चेंडू. किती धावा निघतायत? एकच धाव. आणि संघाची धाव संख्या झाली ती 12. षटक चाललंय ते दुसरं. संघाची धाव संख्या 12 नाही होती मग अशी एक तो हे बॅटिंगला घेऊन गेला. अमोलचा पुढचा चेंडू जगतापोची वस्तीच्या दिशेने. आणि ऑफ साईडला प्रचंड उंच गेलेला चेंडू. काय होतंय बघूया. आणि झेल बाद. दादा आउट होतोय. संघाला दुसरा धक्का बसतोय. आता टिशी कॉलेज बारामती गाजवलेला खेळाडू मनसूर तांबोळे. मनसूर. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला चेंडू. आणि आता मला वाटतंय 2 धावा पूर्ण. तीन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या झाली ती 15. षटक चाललंय ते दुसरं. अजून 3 मॅच होणार आहेत. ह्यानंतर होणारा सामना हा ठीक आहे. आणि आता आलेला आहे टिशी कॉलेज खेळाडू मनसूर. आता अमोली टाकले चेंडू. निर्धाव चेंडू. हा देव बेसबॉल प्लेअर मनसूर. बघा बेसबॉल सारखा शॉट मारतोय का. सगळ्यांचं लक्ष मनसूरकडे. टाकलेला चेंडू अमोलने. आणि आऊट. आणि सायंबा जोडेचा उत्कृष्ट खेळाडू, नावाजलेला खेळाडू सूरज भापकर. आणि जबरदस्त हिटर बॅट्समन आहे तो सूरज भापकर. सायंबा जोडेचा हिटर बॅट्समन. आणि बॉलर्स नेम धीरज. आणि बॉलर्स नेम आहे धीरज गायकवाड. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय. धीरज आपलं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय. खेळतोय तो सूरज भापकर. टाकलेला चेंडू आणि सूरज मारले चेंडू. एक धाव पूर्ण. बघूया किती धावा निघतायत पळून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. सूरज मात्र धावत होतोय. रनआउट होतोय.
आणि आता खेळायला आलाय तो मयूर बापकर. मयूर बापकर विद्यार्थी मयूर बापकर. सामना जरा संत गतीने चाललेला. प्रेक्षकांना अपेक्षा आहेत चौकार षटकाराच्या, पण तसं काही प्रकार होत नाही. त्यामुळे सर्व प्रेक्षक शांतपणे टाकलेला चेंडूच्या पुढचा चेंडू धीरने आणि जबरदस्त उंच उडवलेला चेंडू आणि 6 धावा. आणि लोणी बापकरच्या संघाला अशाच पद्धतीची फटकेबाजीची आवश्यकता. मयूरला टाकलेला धीरजने पुढचा चेंडू आणि काय होतंय बघूया. आणि निर्धाव चेंडू, मयूरला चौकार मारायचा होता ऑफ साइडला. आणि मला वाटतंय आउट साठी अपील केलेली आहे आणि अंपायर स्वतः डिस्कशन करून निर्णय देत आहेत आपला. हा मला वाटतंय कट आउट अंपायर डिसिजन. हा ओके ओके. मयूर मला वाटतंय जेलबाद होऊन जातोय. बॉल त्याच्या बॅटला चाटून गेला होता. हा ओके. हा ओके. ज्यांनी बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. बॅट्समन नेम नितीन सॉरी. आणि आता लोणी बापकरचा खेळाडू आलेला आहे तो नवीन बॅट्समन नितीन. आणि बाद झाले खेळाडू एकूण 5 आणि धाव संख्या झाली ती 22 आणि षटक चाललंय ते 3रं. अमोलचा चेंडू आणि उंच मारलेला चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 24. तिसरी चालली. आणि पुन्हा एकदा आउट. नितीन आउट. कट आउट. शुभम बरगुडे लोणी बापकर हायस्कूलचा ग्राउंड गाजवणारा खेळाडू शुभम. हा जाताना दाखवतो, येताना परत दाखवतो. आणि आता ओके. कॉमेंट्री करण्यासाठी आलेले आहेत आमचे मित्र शरद भापकर. नमस्कार. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निसर्गरम्य नयनरम्य अशा चाललेला हा क्रिकेटचा सामना लोणी बापकर वर्सेस टाकळी ढोकेश्वर. टाकळी ढोकेश्वरच्या आशीर्वादानं निर्धाव जात आहे चेंडू. अतिशय सुंदर असा सामना. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24. 6 बाद 24.
4 षटकाचा सामना आणि आता शेवटचं षटक चालू होत आहे. बॉलर्स नेम. हॅलो, बॉलर्स नेम. अमोल अल्लाड शेवटचं षटक घेऊन येतोय. अमोल अल्लाड. निक्कीला टाकलेला चेंडू, यॉर्कर चेंडू, एकही धाव नाही. अमोल अल्लाड. अल्लाड. हा, अमोल अमोल बरं अमोल. कारण सरनेम थोडस अवघड आहे. ओके. हा, शरद. वाईटचा स्वरूपात 1 धावतभर. संघाची धावसंख्या 25. 6 बाद 25. शेवटचं षटक चालू आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. बघूयात आपलं किती आव्हान उभं करतायत. सुंदर मारलेला फटका, याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड आणि आता 5 झालेला आहे बरगुडे. 7वा धक्का संघाला, लोणी ऑफकर संघाला 7वा धक्का आणि बरगुडेंची जागा घेणे काका भापकर उर्फ कलेक्टर. काका भापकर, नवनाथ भापकर उर्फ सुंदर मारण्याचा प्रयत्न पण चकलेला आहे. निर्धाव जात आहे चेंडू. संघाची धावसंख्या 26. 7 बाद 26. सुंदर तटवलेला चेंडू, त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्या 2 ने भर. संघाची धावसंख्या 7 बाद 28. 4थ्या षटकामध्ये सुंदर तटवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या 30. सुंदर तटवलेला चेंडू, तेवढाच सुंदर प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलेला आहे. 2 धावा पूर्ण. आणि संघाची धावसंख्या 32. 8 बाद 32. शेवटच्या चेंडूला बाद झालेला आहे फलंदाज. 8 बाद 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 24 बॉल आणि 33 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्येची गरज. हा
प्रेक्षकांना अपेक्षा आहे अंपायरने जरा बिली बाउडीन सारखं डिसिजन द्या, नाचवा जरा खेळाडूंना. चेतनचा पुढचा चेंडू ओंकारला आणि एक धाव चोरटी घेतलेली आहे ती ओंकारने. चेतन चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकतोय लोणी बापकरच्या वतीने. लोणी बापकरचा नावाजलेला खेळाडू चेतन. टाकलेला चेतनचा चेंडू आणि खोल टप्प्याचा चेंडू आणि चोरटी एक धाव पूर्ण. थोडीशी कमी धावा करायच्या त्यामुळे पारनेचा संघ थोडस शांत पद्धतीने खेळतोय. आणि जबरदस्त ऑफ साईडला मारलेला चेंडू आणि फक्त एक धाव. बाईच्या स्वरूपात किती आणि बाईच्या स्वरूपात चेंडू मिस झालाय. बाईच्या स्वरूपात मला वाटतं 2 धावा. बाईच्या स्वरूपात आतापर्यंत 3 धावा पूर्ण, 4 आणि काढलेली 4 धावा पूर्ण म्हणजे 4च. त्यामुळं हा सामना फिल्डिंग वरती सुद्धा बरंचसं डिपेंड असते बघा. आणि पहिलं षटक चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 7, बिनबाद 7. आणि वाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली ती 8. चैतन्य तसं चांगलं षटक चाललंय, टाकतोय. आणि सुंदर कॅच घेतोय तो काका बापकर. खेळायला आलाय तो आता पारनेरचा खेळाडू विजय अल्लाट उर्फ बाळा. आणि लोणी बापकरच्या संघाचा पुढचा बॉलर येतोय निखिल. दादाच असणार आहे. निखिल आहे का? निखिल बापकर. लोणी बापकर टीमचा बॉलर निखिल बापकर. दुसरं षटक वैयक्तिक घेऊन येतोय आणि खेळायला आलाय तो स्ट्रायकरला आलाय तो अमोल. चला आणि पुन्हा एकदा कटआउट. दुसरी विकेट पडते ते पारनेरच्या संघात. सुदाम किल्लो
हा 15 टीमचे कॅप्टन माईकशी संपर्क साधायचा आहे. 15 टीमचे कॅप्टन कोणार्क राहू, कोणार्क राहूचा कॅप्टन आहे. आणि निर्धाव चेंडू, सुंदर बॉलिंग करतोय तो निखिल बापकर. आणि तुम्ही काय बोलला सुधा? हा बॅट्समन नेम सोमनाथ गायकवाड. सॉरी, इथं जे 12 खेळाडूंनी नाव जरा व्यवस्थित सांगितलं नाही तरी सॉरी बर का. आणि आकाशात उंच उडवलेला चेंडू आणि 6 धावा. कॉर्नरची धावसंख्या झाली ती 14. षटक चाललंय ते दुसरं. अरे एक धाव पूर्ण. थोडस जेल घेण्याचं टायमिंग हुकलं. धावसंख्या झाली ती 15. षटक चाललंय ते दुसरं. झेल भागचा चान्स हुकला असं खेळाडू म्हणतायत, तिथं प्रेक्षक म्हणतायत. आणि वाईट चेंडू. मारल्या चेंडू किती धावा निघतात पळून बघूया. पहिले धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा संभव नाही, फक्त एक धाव. 17 धाव संख्या झाली ती 17. 15 टीमचे कॅप्टन लवकर यायचं इथं माईक पशी. 15 टीमचे कॅप्टन या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे सामना खेळवण्यासंबंधी. लवकर यायचंय, माईकशी संपर्क साधायचा आहे. सामना चालू होतोय आणि जबरदस्त शॉट आणि 6 धावा. आणि आता सामना रोमांचक अवस्थेत पोहोचलाय. 12 चेंडू 10 धावा करायच्या. 12 चेंडू 10 धावा पारनेर संघाला. बॉलर्स नेम दादा बापकर. विजय बॅटिंग करतोय तो विजय आणि बॉलिंगला आलाय तो दादा बापकर. 12 चेंडू 10 धावींची गरज पारनेर संघाला. आणि सामना जरा थोडासा अटातटीचा झालेला आहे. काय होतंय बघा या चेंडूमध्ये. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. 11 चेंडू 10 धावा. सामना जरा घासून चाललाय. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही, असा क्रिकेटचा नियम आहे. 11 चेंडू 10 धाव्यांची गरज. 10 पुढचा चेंडू
आणि पुन्हा एकदा आकाशात उंच गेलेला चेंडू आणि जे सुटलेला आहे आणि किती धावा निघतात बघू 3 धावा पूर्ण. दहा बॉल 7 धावा. 10 बॉल 7 धावा. प्रेक्षकांना अपेक्षा होती मयूर भापकरने कॅची हवा. आदिनाथ भापकर म्हणतोय घेतला पण सोडला. ग्राउंड शॉट मारलाय. 1 धाव पूर्ण झाली आणि 9 चेंडू 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त ऑफसाईडला मारले चेंडू आणि बहुतेक 4 धावा. आठ चेंडू 2 धावेची गरज. सामना जरा पारनेच्या खूप जवळ आलाय आणि ऑफसाईडला मारले चेंडू 1 धाव पूर्ण आणि सामना टाय होतोय. फक्त एका धावेची गरज आहे ती पारनेर संघाला. दादाचा पुढचा चेंडू सामना होतोय समान झाली टाय झाली आणि मला वाटते डॉट बॉल. 6 चेंडू ते एका धावेची गरज पारनेर संघाला. काका भापकर स्पिनरचा पहिला चेंडू आणि आकाशात उंच उडालेला आहे. बघूया काय होतंय आणि 6 धावा आणि सामना पारनेर संघाने जिंकलेला आहे. वैभव बोत्रे यांनी टॉस उडवण्यासाठी ताबडतोब स्टेज शेजारी यायचे.